मामा नमस्कार. नमस्कार. मामा काय नाव तुमचं? सातावर रामू कांबळे. नाव साताप्पा रामू कांबळे. राहायला कुठे तुम्ही? ख्रिश्चन शाळा ख्रिश्चन शाळा. गाव कुठलं? पट्टणकोटी. पट्टण कोडोली ख्रिश्चन शाळा. हा. अच्छा 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 अच्छा. नाव कुठलं काय म्हणला पूर्ण? सातापा रामू कांबळे. साताप्पा रामू कांबळे. अच्छा अच्छा. तर पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून तुम्ही कुठल्या त्रासासाठी औषध घेतला होता? म्हणजे त्रास तुम्हाला काय होता सविस्तर सांगा जरा. एकदम पोटात दुखत होतं, एकदम काय पोटगच होत होतं. बर. तुमच्यापासून घेतल्यापासून जरा एकदम बराचसा फरक पडलाय. म्हणजे तुमचं पोट साफ होत नव्हतं, होत नव्हतं, गच्च राहायचं गच राहायचं, आणि पोटात दुखत होतं. म्हणजे कायमच दुखत होतं का? कायमच दुखत होतं. तुमच्यापासून घेतल्यापासून औषध मला बरं पडले. बर बर बर. मला सांगा, याच्यापूर्वी तुम्ही कुठं दाखवला होता? कुठं कुठं काय काय? पासाचा दवाखाना बघितलं पण काय फरक आला नाही. 5-7 ठिकाणी दाखवला होता होय. दवाखान्यातून. दवाखान्यात बर. म्हणजे 5-7 दवाखान्यात दाखवून अजिबात फरक पडला नाही. तुमच्यात आल्यानंतर फरक पडला. बर. आपलं औषध किती दिवसाचं घेतला होता तुम्ही? 10 दिवस. बर. 10 दिवसाच्या औषधामध्ये तुम्ही पूर्णपणे क्लिअर झाला. क्लिअर झाला. अच्छा अच्छा. आता तुमचं वय किती म्हणला? वय आता 71 आहे. 71 वर्ष वय आहे? होय. अरे वा. म्हणजे 70 पार केली आहे तुम्ही. होय, 70 पार झाली. म्हणजे 71 वर्ष वयामध्ये सुद्धा तुमची तब्येत तशी मला छान दिसते. होय. अरे वा. काय काम करत होता तुम्ही? आम्ही शिपाई म्हणून ग्रामपंचायतीला काम करत होतो. म्हणजे पट्टण कोडोली ग्रामपंचायतला होय, तुम्ही शिपाई म्हणून होता? काम करतो. होय. अरे म्हणजे शिपाई म्हणजे काय काम होतं तुमच्याकडे? कुठलं काम होतं? लोटझाड करणे, इथे देखभाल करणे, इकडे तिकडे पुस्तक. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे पट्टण कोडोली ग्रामपंचायतला किती वर्ष काम केला तुम्ही? 30 वर्षी काम केलं. 30 वर्ष काम केलंय? हा. अरे वा वा वा. म्हणजे पूर्ण 30 वर्ष तुम्ही पट्टण कोडोली ग्रामपंचायत मध्ये शिपायाचं काम काम केलं केलं. आणि रिटायर झालो. रिटायर झाला. एवढ्या कालावधीमध्ये तुमची तब्येत, एवढं काम करून एवढी वर्ष तुमची मला छान वाटते. हा. अतिशय सुंदर तब्येत वाटते तुमची. आणि 70 पार केली तुम्ही. 71 वर्षाचं वय आहे होय. आणि ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय अगदी प्रसन्न वाटताय मला. हा. तर अगदी 8 ते 10 दिवसाच्या औषधामध्ये होय. तुम्हाला बरं अतिशय झालं. आ? अतिशय फरक पडला आणि बरं झालं. अरे वा. सुंदर सुंदर. तुम्हाला तुमचा आभार मानतो. तुम्हाला दुसरं काय व्यसन वगैरे होतं का पूर्वी? पूर्वी येशन होतं, पण मी आता येशन तुमचं औषध घेतल्यापासून बंद केलं. छान छान छान. अति सुंदर. पूर्ण व्यसन बंद केलंय ना? पूर्ण येशन म्हणजे तुम्ही ड्रिंक वगैरे पूर्ण बंद केली? पूर्ण केली. अरे वा. मग आता व्यसन बंद केल्यावर हा. आणि औषध घेतल्यावर कसं वाटायला लागलंय आता? एकदम फ्रेश वाटते. फ्रेश वाट. अरे वा. सुंदर सुंदर सुंदर. तर अतिशय आनंद वाटला. हा. कारण ह्या वयामध्ये सुद्धा तुमचा जोश बघून आम्हाला सुद्धा अतिशय म्हणजे प्रसन्न वाटायला लागले. कारण ह्या वयात सुद्धा तुम्ही अगदी तरुणाला लाजवेल अशी तुमची म्हणजे बॉडी लँग्वेज आहे. अतिशय चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, इथून पुढच्या भावी आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्ही बरीच वर्षे अगदी ग्रामपंचायतमध्ये राहून लोकांची सेवा केलेली आहे. लोकांची सेवा केलेली आहे. 30 वर्षी सेवा केली. अगदी बरोबर. त्या पुण्याईचं फळ तुम्हाला अतिशय चांगलं मिळालेलं आहे. अरे वा. आणि व्यसनातून पण तुम्ही मुक्त झालाय. व्यसन मुक्त केलं. म्हणजे डॉक्टर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांनी तुम्हाला सांगितलं की बाबा व्यसन बंद करायचं आणि ऐकून मी बंद केलं. हा पथ्य पाळायचं, व्यसन बंद करायचं. तर तुम्ही पूर्णपणे व्यसन मुक्त झालाय. अरे वा. सुंदर. एक पहिली गोष्ट तुम्ही व्यसनातून मुक्त झाला. दुसरी गोष्ट तुमचा पोटदुखीचा अपचनाचा जो प्रॉब्लेम होता तो क्लिअर झाला. अतिशय सुंदर. अभिनंदन आहे तुमचं. तर तुम्ही निंकार. तर काय करा, कधीही तुम्हाला भविष्यामध्ये जर औषधाची आवश्यकता वाटली तर अवश्य भेट द्या. तर इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी, तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली यांच्याकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.